जे बनतील, मी जे बोलतो तेच क्वेश्चन बनतील. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला ज्यांनी माझ्याकडून शिकले ना, सरलाला माहीत असेल, जे बोलतो ना मी ते बरोबर तिथं पडणार. तर त्यामुळे पूर्ण गोष्ट व्यवस्थित कान टप करून ऐकायची. जो MPC विचारणार तेच तुम्हाला दिसायला भेटेल. मी बरोबर जे सांगतोय त्याच्यावरती फोकस करून ऐका. आणि PYQ चुकून बी मिस करू नका. चुकून बी मिस नाही करायचे. मी जे सांगतो ना PYQ, मी जे काही शिकवणार त्यावेळेस, तर ते PYQ चुकून बी मिस करायचे नाही तर नापास होणार डायरेक्ट तुम्ही सरळ. कारण की PYQ करत असताना फक्त ते PYQचं उत्तर पाठ करून नाही जायचं राहत. त्याच्या आजूबाजूचा घोळका करून जावा लागतो. ठीक आहे. तर बघा बरं का आता काय, आता आपण जाणार आहोत मानवनिर्मित आपत्ती, राईट को मॅनमेड डिझास्टरबद्दल. मॅनमेड डिझास्टरबद्दल जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटते बरं का रे. मॅनमेड डिझास्टर येण्यामागे कारणं कोणकोणती आहेत. एकतर हे कारणावरती एक क्वेश्चन UPSCमध्ये विचारला गेला आहे की मॅनमेड डिझास्टर येण्याची कारणं कोणती. ठीक आहे. तर मॅनमेड डिझास्टर येण्याची कारणं कोणती, 12वीच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये बी त्याच्यावरती एक MCQ तयार केला गेला आहे. मग आता 12वीच्या शेवटच्या चॅप्टरवरती MCQ. आणि लक्षात घ्या, ऐका एक बात ऐका. तर बघा आता, तर जास्त इंडस्ट्रियलायझेशन, वाढती लोकसंख्या, कन्झप्शन जास्त, नंतर यूज ऑफ हजार्ड मटेरियल, नंतर पुढचं सांगितलं मी, पुढचा पॉईंट काय सांगितलं बरं का, की आपण म्हणतो त्याला इग्नोरन्स, दुर्लक्ष, गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. जसं की एखाद्या मोठी इंडस्ट्रियलायझेशन, एखादी एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काय होतं, त्या कंपनीमध्ये प्रोडक्ट बनले जातात, बरोबर, तो केमिकल प्रोडक्ट बनतात. पण केमिकल प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही केमिकल यूज केले जात आहेत, ते काही केमिकल जे काही आहेत ते ज्वलनशील असतात, काही केमिकल जे आहेत ते विषारी असतात. परंतु त्यांची जर का व्यवस्थापन जर का केलं नाही, त्याच्यावरती व्यवस्थित मॅनेजमेंट केलं नाही, त्याचं मेंटेनन्स जर का केलं नाही, तर आपल्या म्हणजे दुर्लक्ष केलं, तर दुर्लक्ष केल्यामुळे जे काय आहेत आपत्ती तयार होत असते, राईट की नाही. तो आजूबाजूचा सगळा एरिया जो काय आहे त्या आपत्तीला सामोरे जावं लागत असते, राईट. तो मग आपण काय बोललो बरं का, इग्नोरन्स बोललो. नंतर आपण अज्ञानपणा पण बोललो होतो की बाबा जे काही आहे इग्नोरन्स तर आहे, परंतु जे काही लोक जे काही आहेत ना, लोकांना नॉलेज कमी आहे, गोष्टींबद्दल नॉलेज कमी आहे, अज्ञानपणा दिसायला भेटत असतो. ते हे कारण झाले. पुन्हा दुसरे कारण काय बरं का, दुसरे कारण ज्याच्यावरती MCQ तयार झाला आहे मागच्या याच्यामध्ये, तर तो कारण सांगतो तुम्हाला. तो आहे अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी. तो अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बरं का, अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटीला म्हणतो आपण न कळत केलेली कृती. ठीक आहे. सो अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी जी काही तिच्यामुळे सुद्धा आपलं नॅचरल आपलं मॅनमेड डिझास्टर दिसायला भेटतं, बरोबर. सो अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी. दुसरं असते पुअर मेंटेनन्स. मी बोललो ना तुम्हाला पुअर मेंटेनन्स. ओके. सो गोष्टी जे काही आहे तुम्हाला क्वेश्चन कसा तयार होतो, ॲक्च्युली त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबो त्याचा आन्सर असणार आहे, त्याचा डोक्याचा ताण नाही. ठीक आहे. सो अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी, पुअर मेंटेनन्स, नंतर लो क्वालिटी. बघा, लो क्वालिटी जर का वर्क केला आपण, एखादी बिल्डिंग बांधली जाते आणि त्या बिल्डिंगमध्ये जर का समजा लो क्वालिटीचे जर का मटेरियल यूज केले जात असतील, तर बिल्डिंग काही वेळानंतर ती बिल्डिंग पडणार, त्याच्यामध्ये राहणारे सगळे लोक जे काही आपल्याला मरताना दिसायला भेटत असतात. तो मग आता हे सगळे लोक मरताना दिसायला भेटत आहेत, हा तर एक मॅनमेड डिझास्टरच झाला. हा मॅनमेड डिझास्टर का झाला, कारण की पुअर क्वालिटीचं वर्क होतं. पुअर क्वालिटीचं वर्क कसं होतं, कारण की पुअर क्वालिटीचे वस्तू वापरले गेले होते. सो पुअर क्वालिटी वर्क झालं, पुअर मेंटेनन्स झालं, अनइंटेन्शनली ॲक्टिव्हिटी झाल्या. हे कारण आहेत, हे सगळे कारणं आहेत मॅनमेड डिझास्टर होण्यासाठी. ओके. तरी बात झाली. नंतर पुढचे अजून काय असू शकतात, दंगल, राईट का. तर आपल्याला काय दिसायला भेटतात, मोठे मोठे दंगल होत असतात, राईट का. वार होतात, दंगल होतात, बरोबर की नाही. हे सुद्धा मॅनमेड डिझास्टरमध्ये आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके. तो तुम्हाला जर का परीक्षेमध्ये आला विस्फोट, लक्षात घ्या, आग, फायर जे की ना, फायर झाला, नंतर विस्फोट झाला, फायर झाला, एक्सप्लोजन झालं, गॅस लीक झाला समजा, किंवा न्यूक्लिअर रेडिएशनचं तुम्हाला त्याच्या केसमध्ये काहीतरी लीक वगैरे झालं, किंवा न्यूक्लिअर रेडिएशन बाहेर पसरत आहेत. सो न्यूक्लिअर रेडिएशन, गॅस लीक, एक्सप्लोजन, नंतर फायर, नंतर जे काही आहेत आपण म्हणतो की दंगल वगैरे, तो दंगल दिसायला भेटत आहेत, वार दिसायला भेटत आहेत, एनिमी अटॅक, राईट का, अनइंटेन्शनल ॲक्टिव्हिटी, पुअर मेंटेनन्स, लो क्वालिटी ऑफ वर्क, दिस इज ऑल जी काही आहेत या गोष्टी सगळ्या आपल्या मॅनमेड डिझास्टरमध्ये दिसायला भेटत असतात. बोला, हा पॉईंट क्लिअर झाला का तुमचा? हा पॉईंट क्लिअर झाला का रे? चला, आता आपण बघत असतो, पहिला आपण जातो मॅनमेड डिझास्टरमध्ये पहिले बायोलॉजिकल डिझास्टरकडे. तो बायोलॉजिकल डिझास्टर. आता बायोलॉजिकल डिझास्टर म्हणजे काय बरं का, बायोलॉजिकल डिझास्टर म्हणजे काय, की रोगराई पसरल्यामुळे आपल्या जी काही आपत्ती दिसायला भेटत असते. कोणती आपत्ती दिसायला भेटणार आहे बरं का, कोरोना व्हायरस. तो कोरोना व्हायरस जो काही, या व्हायरसमुळे काय झालं, व्हायरसमुळे उहानमधून जी आहे ही रोगराई पूर्ण जगभरामध्ये पसरली.
जगभरामध्ये पसरलीच नाही तर खूप लोक जे की आहेत हे खूप लोक मृत्यूला देखील गेलेत. याचा अर्थ काय झाला की आपत्ती ही सगळी आपत्ती आपण कोणाला म्हणतो याची डिफिनेशन पण देतात. आपत्ती जी काही एका लिमिटपेक्षा जर का जास्त लोक जर का मृत्युमुखी पडत असतील, राईट, का ते प्राणी वनस्पती किंवा इकोसिस्टमवरती जर का जास्त परिणाम होत असतील त्याला अजून आपण आपत्ती म्हणत असतो, बरोबर. तर मग आता बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये आपण काय म्हणतोय, बॅक्टेरिया झालेत, व्हायरस झालेत, ओके. सो बॅक्टेरिया, व्हायरस और काही टॉक्सिक पदार्थ वगैरे, तर यांचा प्रसार होतोय, प्रसार लोकांपर्यंत होतोय, प्राण्यांपर्यंत होतोय, वनस्पतीपर्यंत होतोय, इकोसिस्टीममध्ये होतोय. यांच्यामुळे तो व्हायरस बॅक्टेरियाचा प्रसार झाल्यामुळे आपल्याला ही मॅनमेड डिझास्टर दिसायला भेटत असतं, ज्याला बायोलॉजिकल डिझास्टर आपण म्हणत आहोत. ठीक आहे. आता मग जे काही रोगराई वगैरे बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे येते, बॅक्टेरिया और व्हायरसमुळे येणारी जी काही रोगराई आहे ती रोगराई कोणत्या प्रकारची असू शकते, ती रोगराई 3 प्रकारची असू शकते, 4 प्रकारची असू शकते. ठीक आहे. ॲक्च्युली आपण बघत असतो हा वाला, तो एपिडेमिक, पेंडेमिक, नंतर एंडेमिक आणि आउटब्रेक. एपिडेमिक म्हणजे काय बरं का, एखाद्या शहरामध्ये काय झालेलं आहे, एखाद्या शहरामध्ये एक रोग नवीन आलेला आहे समजा, तो एखाद्या शहरामध्ये एक नवीन, आता एक बात लक्षात ठेवायची, बायोलॉजिकली डिझास्टरमध्ये जर बघायला गेला तर व्हायरस आणि बॅक्टेरियाबद्दल बोलतोय, काहीतरी नवीनच व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा उत्पत्ती होऊन जात असेल, तो डेंजरस असू शकतो, तर त्याच्या उत्पत्तीमुळे काय झालं, एखादा शहर जो की ना त्या शहरामध्ये सगळा प्रसार होताना दिसायला भेटतो, एखाद्या कम्युनिटीपर्यंत, एखाद्या पॉप्युलेशनचा रिजन एखाद्या सिटीपर्यंत, त्या सिटीपर्यंत ते मर्यादित राहते, म्हणजे त्या शहरामध्ये जी काही ना ती रोगराई त्या शहरापर्यंतच असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण एपिडेमिक. त्या शहरापर्यंत जे ते एपिडेमिक आहे. परंतु या शहरामधून निघून जर का पूर्ण पृथ्वीवरती म्हणा किंवा जास्त, ॲक्च्युली खूप जास्त, पृथ्वीचा खूप जास्त भाग, जगाचा खूप जास्त भाग जर का समजा या रोगामुळे जर का हे होत असेल, जर का पृथ्वीचा खूप जास्त भाग जर का या रोगामुळे प्रसार होताना दिसायला भेटत असेल, तर आपण काय बोलत असतो, ते पेंडेमिक आहे, बरोबर. ही बात पण माहिती आहे आपल्याला. एंडेमिक म्हणजे काय बरं का, एंडेमिक म्हणजे काय, हा जो काही रिजन आहे ना, या रिजनमध्ये दरवर्षी एक रोग पुन्हा येतच राहतो. एखाद्या एरियामध्ये, पर्टिक्युलरली एरियामध्ये तो रोग पुन्हा त्याच ठिकाणी दुसरं कुठेच दिसायला भेटत नाही. जसं की सफरचंदसाठी एक एरिया आहे, त्या एरियामध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया, लक्षात घ्यायचं, व्हायरस कधी बी हवेमध्ये जिवंत राहत नाही, व्हायरस कधी बी एखाद्या बॉडीमध्ये जिवंत राहतो. ही बात तुम्हाला मी अगोदर कधीतरी सांगितलेली, राईट की नाही. तर मग आता हे व्हायरस आणि हे बॅक्टेरिया जे काही आहेत हे पण पर्टिक्युलरली कुठल्या वातावरणामध्ये जगतील की नाही. तर आता एखादा हा एरिया जो आहे ना, या एरियामध्येच तो येतो, तो व्हायरस किंवा तो बॅक्टेरिया त्याच एरियामधील, जगभरामध्ये तो पसरणार नाही, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पुन्हा जर का येत असेल, त्याला म्हणतो आपण एंडेमिक. राईट. आउटब्रेक म्हणजे काय बरं का, आज केसेस सापडल्या कोरोना व्हायरसच्या 5 आणि उद्या संध्याकाळी तर 2000 एका पर्टिक्युलर ठिकाणी कोरोना व्हायरसच्या 5च केस सापडल्या आणि दुसऱ्या दिवशी 2000, 3000, 10,000 एवढ्या केसेस सापडल्या. तर आपण काय म्हणतो की आउटब्रेक झाला. अशा पद्धतीने आपण बोलत असतो. ठीक आहे. मग तुम्हाला मी एक जनरल माहिती पण दिली होती स्वाईन फ्लू आणि याच्याबद्दल. ठीक आहे. आपण आता काय करूया, बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये आपण एक बात तर आपल्याला कळाली गड्या, की बायोलॉजिकल डिझास्टर जी की आहे ते कशामुळे होत असते. तो बायोलॉजिकल डिझास्टर एकतर ह्युमन ॲनिमल, प्लांट्स यांच्यामध्ये जी की ना रोगांचा प्रसार दिसायला भेटत असतो, बॅक्टेरिया, व्हायरस किंवा टॉक्सिकमुळं. ओके. त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकल डिझास्टर, राईट. तो बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये आपण आता पहिला पॉईंट घेणार आहोत, मॉस्किटो बोर्न डिझीज. तो बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये काय असू शकतो बरं का, तर पहिला पॉईंट घेतो आपण मॉस्किटो बोर्न डिझीज. आता मॉस्किटो बोर्न डिझीज जे की आहेत, म्हणजे मच्छरमुळे जी की आहे ना रोगराई पसरताना दिसायला भेटत असते, ही सुद्धा एक मॅनमेड डिझास्टर, आपल्याला मॅनमेड बायोलॉजिकल डिझास्टर दिसायला भेटत असतो. मग आता तुम्हाला प्रश्न विचारतील ते की मॉस्किटो बॉर्न डिझीज कोणकोणते आहेत, तर मॉस्किटो बॉर्न डिझीज जो की आहे त्याच्यामध्ये असतो आपला मलेरिया आहे, राईट. सो मलेरिया ॲक्च्युली जे का मलेरिया जो की आहे ना, मलेरिया नावाचा रोग डासांपासून होत असतो, बरोबर आहे. तर आता हा मलेरिया नावाचा रोग कसा होत असतो बरं का, समजून घ्या गोष्टीला. जर का समजा एखाद्या ठिकाणी पाणी द्या जास्त टाईमसाठी, 2-3 दिवसासाठी जर का पाणी साठवून ठेवलं ना आणि उघडं जर का पाणी ठेवून दिलं ना, तर मच्छर येऊन काय करत असतात, त्यांची अंडी जी ना ते पाण्यावरती हे करून देतात. ठीक आहे. तो त्याच्यावरती जे काही आहे त्या पाण्यावरती जे अंडी जी काही आहे त्या अंडी पाण्यावरती तिथं मच्छर वगैरे तयार होत असतात आणि ते मच्छर जे काही आहेत ते मलेरियाचे मच्छर तयार होताना दिसायला भेटतात. एक तर गटारी असतात मोठ्या, तो ओपन एरियामध्ये खूप सारा पाण्याचा जो काही सोर्स आहे तिथं मच्छर वगैरे अंडी देत असतात आणि तिथून डासांची आपल्याला निर्मिती होताना दिसायला भेटत असते. अशा एरियाच्या ठिकाणी जर का आपण असलो तर मलेरियाचे चान्सेस आपल्याला दिसायला भेटत असतात. तर मलेरिया जो काही आहे तो मलेरिया मॉस्किटो बोर्न डिझीज आहे, ही एक बात तर लक्षात आली. नंतर पुढचं डेंगू. तो ठीक आहे, मलेरिया झाला, डेंगू पण आपल्याला माहिती आहे, डेंगू सुद्धा मॉस्किटोकडून होतो. तिसरा जो काही आहे आपला फिलेरिया म्हणजे काय, हत्ती रोग. तर पाय जी की आहेत ना गुडघ्याच्या खाली म्हणा किंवा कमरेच्या खाली पाय जी की ना खूप जास्त आपल्याला हत्तीसारखं सुस्ताना दिसायला भेटत असतात, त्याला आपण फिलेरिया किंवा हत्ती रोग आपण म्हणत असतो. ओके. ते फिलेरियाबद्दल बघितलं. नंतर पुढचा जो काही असतो आपला चिकनगुनिया.
ठीक आहे. तो चिकनगुनिया झालं, फिलारिया झालं, डेंग्यू झालं, मलेरिया झाला. नंतर स्वाईन फ्लू इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट H1N1. ठीक आहे. तो H1N1 जो काही आपण स्वाईन फ्लूला म्हणत असतो. मग स्वाईन फ्लू झाला, चिकनगुनिया झाला, फिलारिया झाला, डेंग्यू झाला, मलेरिया झाला. दिस ऑल आर द मॉस्किटो बोर्न डिसीज. आणि हे मॉस्किटो बोर्न जे काही डिसीज आहेत हे जर का जास्त याच्यामध्ये जर का प्रसार झाले तर आपल्या एक मॅनमेड डिझास्टर दिसायला भेटत असतो, ज्याला आपण बायोलॉजिकल डिझास्टर म्हणत असतो. ओके. तर ठीक आहे. आता त्यांची नावं सांगितली. आता आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको पाहिजे. जे काही मॉस्किटो आपल्याला कळालं यार की या एरियामध्ये खूप जास्त डास दिसायला भेटत आहेत, या ठिकाणी मॉस्किटो खूप जास्त आहेत. मग मॉस्किटो जर का खूप जास्त असेल त्या याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको पाहिजे याच्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. तर याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी आपण आपल्या याच्याकडे जाऊया. ठीक आहे. तो इथं जे काही आहे इथं माहिती आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा तो इथं माहिती दिलेली आहे, एक एक करून आपण समजून घेऊया. तर एक एक करून आपण समजून घ्या. फॉलो सनडाऊन स्लीव डाऊन अप्रोच, विअर क्लोथ दॅट कवर द आर्म. काय म्हणतायत बरं का की तुम्हाला काय सांगितलं आहे की मॉस्किटो बोर्न डिसीज जो काही आहे हा एक बायोलॉजिकल डिझास्टर आहे, परंतु तो तुम्हाला रोखायचं आहे. तुम्हाला कळालं की या एरियामध्ये डासांचं प्रमाण खूप जास्त होतं आणि रोगराई पण पसरते. मग एक काळजी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही काय करायला पाहिजे ते दिलेलं आहे. सो फॉलो द सनडाऊन स्लीव डाऊन रूल. तो सनडाऊन आणि स्लीव डाऊन जो काही हा दृष्टिकोन आहे तो आपण काय करायला पाहिजे, तो आपण त्याचा वापर करायला पाहिजे. सनडाऊन आणि स्लीव डाऊनचा मिनिंग काय होते बरं का की सूर्य मावळला तर सूर्य मावळल्यानंतर जे काही आहेत पूर्ण कपडे विअर करायला पाहिजे. तो पूर्ण कपडे विअर करायला पाहिजे अशा पद्धतीची बात आहे. सो विअर क्लोथ दॅट कवर द आर्म्स अँड लेग्स. राईट का. आपले पाय पूर्ण कम्प्लिटली झाकले गेले पाहिजेत, आपले हात पूर्ण कम्प्लिटली झाकले गेले पाहिजेत, असे वस्त्र आपण यूज करायला पाहिजे. तो सूर्य मावळल्यानंतर जे काही आहेत सनडाऊन स्लीव डाऊन याचा अवलंब आपण करायला पाहिजे. ठीक आहे. पुढे प्रिव्हेंट द वॉटर कलेक्शन ऑन द ग्राउंड अँड अदर प्लेस टू प्रिव्हेंट द मलेरिया ब्लीडिंग. बरोबर आहे. मी तुम्हाला काय बोललो बरं का की मलेरियाची डास कुठे तयार होत असतात की आता घरामध्ये आपण काय करतो, पाणी येत नाही, समजा 3-4 दिवसापर्यंत पाणी येत नाही, मग आपण पाण्याला साठवून ठेवत असतो. आता पाण्याला साठवून ठेवणं ठीक आहे, परंतु जर का पाण्याला झाकून ठेवलं नाही ना तुम्ही तर काय होतं, मलेरियाची जी काही डास आहेत तिथे ते ब्रीडिंग करतात. ब्रीडिंग म्हणजे काय, त्यांची अंडी घालून जातात. अंडी घातल्यानंतर खूप जास्त मच्छर तयार होत असतात आणि हे मलेरियाच्या मच्छरमुळे आपल्याला बायोलॉजिकल डिझास्टर दिसायला भेटेल, जो की मॉस्किटोमुळे तयार होताना वेगवेगळे रोग आपण बघितले. ओके. तेच म्हणतात की प्रिव्हेंट द वॉटर कलेक्शन ऑन द ग्राउंड. ओके. तर आपण काय करायचं बरं का की आपण जे काही एखादं पाणी जे काही ना त्याला जास्त टाईम साठवून ठेवू नका, किंवा एखाद्या ठिकाणी जमिनीवरती एखादं पाण्याचं तळं असेल तर त्या जमिनीमध्ये पाण्याचं जे काही तळं आहेत ना ॲक्च्युली तर तिथं काळजी घेणं जरुरी असतं आपलं. ओके. तर मलेरियाचे जीवाणूचे जे काही आहे ते प्रजनन टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, जमिनीवरचं पाणी साठवायचं टाळायला पाहिजे. तर जमिनीवरती पाणी साठवणं टाळून टाका. गटारे असतात ना त्या गटाऱ्यामध्ये ॲक्च्युली पाणी तुंबून, ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्या गटारी असतात त्याच्यामध्ये पाणी तुंबून राहतं मोकार, राईट की नाही, तर ते टाळायला पाहिजे. तिसरी बात काय, एम्प्टी वॉटर कंटेनर ॲटलिस्ट वन्स इन अ वीक. आठवड्यामधून एकदा पाण्याने भरलेलं जो की एखादी पाण्याची टाकी असते घरामध्ये, ती पाण्याची टाकी जी आहे ना ती उड्यावरती जर का ओपन असेल ॲटमॉस्फिअरला तर कम से कम आठवड्यातून एकदा तिला खाली करणं जरुरी आहे. ओके. पुढे काय, रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द कूलर फ्रॉम द टाईम टू टाईम. आता कूलरमध्ये पण आपण पाणी टाकत असतो, तर कूलरमध्ये पाणी टाकलेलं सुद्धा रिप्लेस करायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे कवर अँड द सील द सेप्टिक टँक असतात आपले. तर ते सेप्टिक टँक जे काय, सेप्टिक टँक कोणते बरं का, तर टॉयलेट वगैरेसाठी जे की टँक असतो साईडला सेप्टिक टँक, तो सेप्टिक टँक जो काही आहे तो कवर करून ठेवायला पाहिजे. काय म्हटलं, कुठे गेलो, कवर अँड द सील द सेप्टिक टँक. बरोबर आहे. नंतर पुढे काय, यूज मॉस्किटो नेट्स प्रिफरेबली. तो मच्छरदाणी वगैरे जे काही असतील ते मच्छरदाणीचा वापर करा. ठीक आहे. तो मच्छरदाणीचा वापर करा. अप्लाय द इन्सेक्ट रिपेलेंट व्हाईल स्लिपिंग, कीप अवे मॉस्किटो. बरोबर. तो मच्छर आपल्यापासून लांब जायला पाहिजे, त्यासाठी काय लावतं ते बॉडीला आपण काय चोपडतो, काय म्हणतात त्याला, बॉडी मास्क का फिड मास्क काय असतं ते, राईट. हां. तर तसल्या हातपायला हे करून झोपावं, मच्छर वगैरे चावायला नको. बघा या अशा पद्धतीने एवढ्या गोष्टी करायला म्हणतात. काय करायला नको हे सांगितले बघा. आता पटपट वाचून घेऊया. डू नॉट इनकरेज द चिल्ड्रेन टू विअर शॉर्ट अँड द हाफ स्लीव क्लोथिंग. रात्रीच्या वेळेमध्ये जे काय आहे ना मुलांना शॉर्ट्स वगैरे किंवा अर्धे कपडे जे काही आहेत ते घालण्यास प्रवृत्त करू नका, राईट की नाही. तो शॉर्ट्स वगैरे असतील किंवा स्लीववाले कपडे जे काही ते घालण्यास प्रवृत्त करू नका, ज्या ठिकाणी डासांचा जास्त आपल्याला ही विषय दिसायला भेटतोय त्या ठिकाणी तरी. ठीक आहे. पुढे काय, डू नॉट अलो द वॉटर टू स्टॅग्नेट. बरोबर. पाण्याला जास्त वेळेस साठवून ठेवू नका. तो पुढे काय करू नका बा, ते बात केली. काय करावे
काय करू नये, ठीक आहे, काय करू नये, सेमच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय नंतर डू नॉट अलाउ टू डिस्कार्ड आयटम अक्युमुलेट टायर ट्यूब्स इम्प्टी कोकोनट शेल. आता बघा आपण काय करतो, नारळ वगैरे, नारळचा यूज झाल्यानंतर आपण ते कोकोनट शेल वगैरे फेकून देतो, त्यामध्ये पाणी तुंबून राहतं आणि पाणी तुम्ही कधी पण बघा नारळाचे जे हे जे असते ना त्याच्यामध्ये पाणी तुंबून राहतं आणि डास बसलेले असतात त्याच्यावरती, बरोबर का. मग तेच म्हणतायत की टायर आहे, ट्यूब्स आहेत, इम्प्टी कोकोनट शेल्स आहेत, हाऊसहोल्ड आयटम्स आहेत की ज्याच्यामध्ये पाणी साठून राहतं. अशांना जे काही आहेत ना, अशांना असं ओपन याच्यामध्ये फेकण्यापेक्षा कचरा कुंडीमध्ये टाका, जेणेकरून जे काही पाणी त्याच्यामध्ये साठणार नाही. ही वाली कहाणी, बरोबर आहे. डू नॉट बाथ इन द विलेज पॉइंट अँड टू कॅटल टू दे, बरोबर आहे. ज्या ठिकाणी समजा गुरंढोरं जे काही आहेत ना, गुरंढोरं आपण ज्या ठिकाणी धुत आहोत त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये आंघोळ करणं पण योग्य नाही आहे. आपण आंघोळ करणं योग्य नाही आहे आणि गुरांना पण त्या ठिकाणी आंघोळ करणं पण योग्य नाही आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय करू नये ही बात आपण बघितली. नेक्स्ट इज व्हॉट, तर पुढचा असतो आपला, तुम्हाला मी स्वाईन फ्लूबद्दल सांगितलं आहे, स्वाईन फ्लू H1N1, स्वाईन फ्लू H1N1 मॅक्सिको 2009, ओके. आणि H1N1 लक्षात ठेवा, त्याला स्वाईन फ्लू पण म्हणतो, UPSCमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे एकदा. नंतर पुढचा पॉईंट काय, डायरिया ग्रुप ऑफ द डिसीज. तो डायरिया ग्रुप म्हणजे काय बरं का, ज्या रोगांमुळे आपल्याला डायरिया दिसायला भेटतोय ना त्याच्याबद्दल आपण बात करत आहोत. आणि आपल्या पुस्तकामध्ये कोलेराबद्दल माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर कोलेरा जो आहे तो सुद्धा आपला एक बायोलॉजिकल डिझास्टरचा एक भाग येतोय, कोलेरा नावाचा रोग. तर कोलेरा नावाचा रोग जो की आहे तो बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये येतोय. आणि कोलेराची कहाणी मी तुम्हाला सांगितली होती, पाण्यात थ्रू प्रसार होणारा जो की आहे कोलेरा आपल्याला दिसायला भेटत असतो. मग आता हा कोलेरा कसा प्रसार होतो बरं का, कोलेरा कसा प्रसार होतो, कोलेराचे जे की बॅक्टेरिया आहेत, ते कोलेराची बॅक्टेरिया एकतर कोलेराच्या बॅक्टेरिया पाण्यामध्ये मिसळले किंवा उघड्यावर लोकांनी जी की घाण केलेली असते त्याच्यामुळे काय होतं, मच्छर म्हणा, माख्या म्हणा, त्याच्यावर बसून जे की आहेत ते आणतात आणि आपल्या रक्तामध्ये जाऊन हे करून देतात. एकतर ते अन्नावरती बसतील, अन्न आपण खाणार किंवा आपल्या रक्तामध्ये ते मिसळणार समजा. तर याच्या थ्रू काय होणार आहे, तर पाण्या थ्रू प्रसार होणारा जो की हा कोलेरा आहे आपल्या शरीरामध्ये एकदा गेला का आपल्यानंतर जे की आहे आपल्याला डायरियासारखी आपल्याला लक्षणं दिसायला भेटायला लागतात आणि लगेच तुरंत हे लक्षणं दिसायला भेटत असतात. तुम्हाला जर का कोलेराची माहिती घ्यायची 2 मिनिटाचा व्हिडिओ यूट्यूबवरती कोलेरा शब्द टाकायचा, एक छोटासा मस्त व्हिडिओ ॲनिमेशन व्हिडिओ आहे, तर बघून घ्यायचं. मग कोलेरा नेमका काय असतो ते पण आपल्याला कळून जाईल, ओके. पुढे काय बरं का, तर मग आता काय करावं, मग कोलेरा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की बाबा पाण्या थ्रू प्रसार होणार आहे. तो पाण्या थ्रू जो की आहे प्रसार हवे थ्रू प्रसार होत नाही, कोलेराचा हवे थ्रू प्रसार होत नाही. आणि डायरियाचा रोग आहे हा कोलेरा, राईट. आणि एक जो बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये आपण घेतलेला आहे याला. मग आता काय करायला पाहिजे बरं का, हा अतिसार आणि डायरिया याच्याला काय करायला पाहिजे, तो हँड हायजीन, तो हाताची स्वच्छता ठेवा म्हणे, बरोबर आहे. तर कारण की आता हाताची स्वच्छता ठेवणं जरुरी आहे, कारण की हाताला ते चिटकून राहतील, ते हवेमध्ये प्रसार होणार नाही. परंतु जेव्हा आपण जेवणार तर ते आपल्या हाता थ्रू आपल्या शरीरामध्ये जाणार, शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात. तो हाताची स्वच्छता वगैरे राखणं जरुरी आहे. इनकरेज द ड्रिंकिंग ऑफ द वॉटर, इनकरेज कुठे होतं हे, वरती जायला पाहिजे मी इथून, ठीक आहे. सो बघा, इनकरेज द ड्रिंकिंग ऑफ द वॉटर फ्रॉम द सेफ सोर्स ऑफ द वॉटर दॅट हॅज बीन डिसइन्फेक्टेड क्लोरिनेटेड, बरोबर. तो पाणी कोणतं प्यायला पाहिजे बरं का, क्लोरिनेटेड पाणी, ज्याच्यामध्ये डिसइन्फेक्शन केलेलं आहे ते पाणी प्यायला पाहिजे, कारण की क्लोरेराचे जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील ते पाण्यामध्ये मरून जातील, ओके. तर तेवाला पाणी आपण प्यायला पाहिजे. ॲड ब्लिचिंग पावडर टू ऑल कमिटी, हे माहिती आपल्याला. नेक्स्ट इज व्हॉट, हा क्लोरीनचा क्वेश्चन पक्का राहतो दरवर्षी, कोणता पण पेपर असू द्या MPSCचा, क्लोरीनचा क्वेश्चन पक्का राहतो. पुढचं काय बरं का, ड्रिंक द बॉईल पोटेबल वॉटर, बरोबर आहे. आता काय म्हणताय बरं का, की पाण्या थ्रू होणारा हा रोग आहे कोलेरा, तर एक काळजी घेतली गेली पाहिजे बरं का. काय, पाण्याला गरम करा 15 मिनिटासाठी आणि 15 मिनिटं गरम झाल्यानंतर पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर ते पाण्याचा यूज करायला पाहिजे. तो गरम करून पाणी प्या. नंतर पुढे काय, प्रमोट द स्टोरेज ऑफ द वॉटर इन द नॅरो माउथ कंटेनर. आता काय मेन्शन केलं बरं का, की पाणीची की ना, पाणी तुम्ही जशी की कळशी असते का, कळशी, आता कळशी जर का बघायला गेलात तर कळशीचा वरचा जो की आहे ना, कळशी जर तुम्ही बघायला गेलात तर अशा पद्धतीने तुम्हाला कळशी दिसायला भेटेल, ओके. तर कळशी जे की आहे ना अशा पद्धतीने, ते हे काय म्हणतायत, हे तुम्हाला काय म्हणतायत की प्रमोट द स्टोरेज ऑफ द वॉटर इन द नॅरो माउथ कंटेनर. तो नॅरो माउथ कंटेनरमध्ये तुम्ही काय करा, पाण्याला यूज करा. याचं कारण जे काही शोधायचं बाकी राहून गेलं माझ्याकडून, पण काहीतरी चांगलं कारण असेल याचं बी, ठीक आहे. तर छोट्या तोंडाची जी काही बाटल्या असतील ना, छोट्या तोंडाच्या बाटल्यांमध्ये पिण्याचे पाणी ठेवावे, ओके. जास्त करून सरफेसचं बात असावी. तर ती एक बात झाली. पुढे काय बरं का, नंतर कुक फूड थ्रूआउटली स्पेशली मीट, पोल्ट्री, एग्स वगैरे, हे जे काही मांसाहारी पदार्थ जेवढे काय आहेत, अंडी मटण वगैरे जे घेत नाही, यांना जास्त शिजवून खायला पाहिजे, ओके. नंतर पुढे काय, तर तेच पॉईंट आहे ते, इन्श्युअर द कुक मीट वगैरे, हा सगळा पॉईंट तोच आहे की जास्त शिजून खा. इन्क्रीज द फ्लूइड इनटेक, लक्षात घ्यायचं
जेव्हा पण तुम्हाला अतिसार वगैरे डायरिया किंवा अतिसारचं जर का हे झालं तर आपण ORS घेत असतो. ORS का घेत असतो? हायड्रेशनसाठी. लक्षात घ्यायचं. जेव्हा पण आपल्याला जेव्हा डायरिया होत असतो ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये हायड्रेशनची प्रोसेस खूप कमी होऊन जात असते, पाण्याची जरूरत असते. तर त्यावेळेस आपण जास्त करून जेवढे काही पेय असणारे पदार्थ जसं की काय बरं का ज्यूस वगैरे, तर जेवढे काही फळांचे ज्यूस असतील ते प्यायला पाहिजे. अननसाचा ज्यूस, नारळाचं पाणी, राईट का, नंतर ORS, संत्र्याचं ज्यूस, हे सगळे जे काही आपण घ्यायला पाहिजे. तर जेव्हा डायरिया वगैरे होतो त्यावेळेस हायड्रेशनची प्रोसेस आपल्या शरीरामध्ये म्हणजे पाण्याचा जो काही तुटवडा आपल्याला भासत असतो. ती बात सांगितली. पुढे इनकरेज द बनाना इटिंग प्रोव्हाइडिंग द पोटॅशियम. बरोबर. तर बनाना वगैरे जेव्हा पण तुम्हाला असं डायरिया वगैरे सारखी जेव्हा लक्षणे दिसायला भेटत आहेत तर त्याच्यामुळे शरीरामध्ये खूप कमजोरी येऊन जाते. तर पोटॅशियम जे काही बनानामध्ये पोटॅशियम असते तर बनाना वगैरे खायला पाहिजे. पुढचं काय बरं का, नंतर कंटिन्यू फिडिंग द चिल्ड्रेन व्हेन दे आर सिक अँड कंटिन्यू काय म्हटले ब्रेस्ट फिडिंग इफ चिल्ड इज बेईंग ब्रेस्ट फीड. काय बरं का हवाला याचा पॉईंट काय सांगितलं बरं का, तो इथं जो काही आहे हा पॉईंट 9 आहे. तो कंटिन्यू फिडिंग दी चिल्ड्रेन व्हेन दे आर सिक. ओके. सो सिक म्हणजे आजारीपणा असेल, ते आजारी असलेल्या मुलांना आहार देणे चालू ठेवा. बरोबर आहे. पुढे काय आहे, नंतर मूल स्तनपान करीत असलेल्या त्यांचे स्तनपान चालू ठेवा. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, एखादा पोरगा, आता आपण काय करत असतो, आजारी पडल्यानंतर जे काही आपण जेवण वगैरेच कमी करून टाकत असतो, परंतु जेवण जे काही आहे, जेवण ज्या रेटने आपण करत आहोत कमसे कम त्या रेटच्या थोडं कमी तरी करा. राईट का. पण जेवण कमी पूर्ण स्टॉप करणं योग्य नसतं. बरोबर. तो कंटिन्यू टू फिडिंग चिल्ड्रेन, तर जे काही आजारी पडलेल्या व्यक्तीला म्हणा किंवा लहान बाळांना जे काही आहे जेवण वगैरे करायला पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीची बात होती. पुढचं काय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काही आहेत, जर का समजा एखाद्याला जर का असे डायरिया वगैरे जर का हे दिसायला भेटले लक्षणं, तर त्याने लगेच काय रक्त वगैरे चेक करा, डॉक्टरांना दाखवा. अशा पद्धतीची या गोष्टीची काळजी घ्यायला लावलेली आहे. आता डोंट्स राईट का, तो काय करू नये काय करू नये बरं का, डू नॉट ड्रिंक द वॉटर फ्रॉम अनसेफ सोर्सकडून आलेलं पाणी जे काही आहे ते पिऊ नका. डू नॉट ईट द अनकुक फूड अनलेस पील ऑर शेल. राईट का. तो काय म्हणले बरं का, तर पूर्ण शिजलेलं अन्न जे काही ना खाऊ नका, किंवा इथं काय म्हणलेलं आहे, पूर्ण शिजलेलं अन्न खाऊ नका, किंवा असे काही फळं असतील, फळं कोणते खा, ज्या फळांना साली असतील, साली. हा पॉईंट इथून काय मेन्शन केला माहिती आहे का, इथून अनलेस म्हणजे ओके. सो तुम्ही जे काही आहे पूर्ण अन्न शिजून खायला पाहिजे. राईट का. पूर्ण अन्न शिजून खायला पाहिजे. कोणतं अन्नबद्दल बोलतोय मी, जे ॲटमॉस्फिअरला सब्जेक्टेड आहेत ना, अशी अन्नाला पहिले शिजून खा. राईट का. नाहीतर काय करा, असे अन्न खा ज्यांना साली आहेत, तर साली असलेल्या अन्नांना खायला पाहिजे असं मेन्शन केलं. अनलेस इल पील ऑर शेल. पुढचा पॉईंट काय, डू नॉट लिव्ह द कुक फूड ॲट अ रूम टेम्परेचर लॉंगर दॅन 2 hours. लक्षात घ्यायचं. तर कधी पण जे काही आहे तुम्हाला दिसायला भेटेल, मोठे मोठे पुस्तकं जे आहेत त्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिले, तुम्ही भगवद्गीतामध्ये एकदा हे वाचून बघा. कधी बी ना 2 तास किंवा 3 तास, 2 किंवा 3 तास जे काही आहे ना, 2 किंवा 3 तास एवढं जे काही अन्न जे काही ना 2 किंवा 3 तासचा गॅप करून ठेवलेलं अन्न जे ना ते कधी खायचं बी नसतं. त्याच्यामुळे दुसरे परिणाम होत असतात जे की आपण इकडे तिकडे रिकामा हे करत असतो. बरोबर की नाही. तर 2 किंवा 3 जास्त खाऊ नये. बरोबर आहे. पुस्तकामध्ये हे वाक्य पटलं आपल्याला. पुढे काय बरं का, सो डू नॉट कन्झ्युम कट फ्रूट फ्रॉम द वेंडर. राईट का. तर ते फळांवाले जे काही असतात, फळांवाले लोक जे काही असतात ते तुम्हाला फळं कापून देत असतात, तर कापून दिलेली जे काही फळं आहेत ना ते घेऊ नका. राईट का ना, ते घेऊ नका असं मेन्शन केलं. डू नॉट डेपिकेट इन द ओपन एरिया. तर डू नॉट डेपिकेट इन ओपन एरियाचा मिनिंग काय होतं आहे बरं का, तर खुल्या जागेमध्ये जे काही आहे ते खुल्या जागेमध्ये मल विसर्जन वगैरे तसलं काही करू नका. पुढे डू नॉट गिव्ह द ॲक्सेस टू रॅट अँड हाऊस फ्लाईज इन युअर. बघा हा रॅट, या रॅटमुळे काय होतं सांगा रे, रॅटमुळे कोणता रोग होतो, प्लेग. लक्षात घ्या. तो प्लेग डुकरांचं सांगितलं तुम्हाला मी, डुकरांचं जे काही H1N1 डुकरांपासून H1N1 आला होता मेक्सिकोचा, तर लक्षात ठेवायचं. पुढे काय, तर डू नॉट गिव्ह ॲक्सेस टू द रॅट हाऊसफुल फ्लाईज इन द प्रिमायसेस. ओके. तर मी तेच म्हटलं आहे की बाबा घरामध्ये जे काही उंदीर वगैरे माशा जे काही आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये येऊ देऊ नका. ओके. ते अशा पद्धतीचे जे काही आहेत, काय करावं काय नाही करावं ही बात आपण केली. दुसरा पॉईंट बघितला होता आपण की अतिसार किंवा डायरिया करणारे जे काही डिसीज असतात ना त्याच्याबद्दल बघितलं आपण. हे बायोलॉजिकल डिझास्टरबद्दल बोलत आहोत. तिसरा पॉईंट असतो आपला रिस्पायरेटरी ग्रुप ऑफ द डिसीज लाईक द ट्युबरकुलोसिस. आता रिस्पायरेटरी डिसीज, श्वसनास त्रास होत असतो. आता श्वसनात त्रास होणारे असे खूप सारे डिसीज आहेत, तुम्ही याच्यामध्ये कोविड-19 पण टाकू शकतात. बरोबर की नाही. मग आता काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे, मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, पहिला क्वेश्चन त्यांचा तयारच आहे. पहिले तो 3 क्वेश्चन तयार झालेत. एक तर तुम्हाला मॅनमेड डिझास्टर कशामुळे होतो तो एक प्रश्न तयार झाला आहे. बायोलॉजिकल डिझास्टर कशामुळे होतं, व्हायरसेस बॅक्टेरिया त्याच्यामुळे टॉक्सिक त्याच्यामुळे तयार होत असतं. मग तुम्हाला प्रश्न विचारतील की मॉस्किटो
मॉस्किटोपासून होणारे रोगांची नावं सांगा. डायरिया होणारे जे की आहे डायरियाचे हे लक्षण असणारा रोग कोणता आहे तो त्याची नाव सांगा. आणि आता पुढचं काय, रिस्पायरेटरी ग्रुप ऑफ द डिसीज. तो रिस्पायरेटरी ग्रुप ऑफ डिसीजमध्ये काय, टीबी आपल्याला माहिती आहे, आपल्याला टीबी पण माहिती आहे, आपल्याला कोविड-19 पण माहिती आहे. इन्फ्लुझा सुद्धा इन्फ्लुझा जो काय आहे, इन्फ्लुझाचे खूप सारे रोग आहेत. H1N1 सुद्धा याच्यामध्ये येत असतो. स्वाईन फ्लू सुद्धा श्वसनासाठी म्हणजे त्याच्यामुळे रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपल्याला काय होतं, त्रास होत असतो. पुन्हा फुफ्फुस वगैरे जे काय खराब होताना दिसायला भेटत असतात. राईट. पुढचं काय, चिकन पॉक्स नंतर काय मॅग्नीजिट्स वगैरे हे पण या ठिकाणी टाकून दिले आहेत. ॲक्च्युली आता बघा श्वसन सिस्टीम जी काय श्वसन सिस्टीम टीबी कोविड-19 इन्फ्लुझा हे ठीक वाटत होते, परंतु ते चिकन पॉक्स आणि नंतर मॅग्नीजिट्स याला मेंदू ज्वर म्हणतो आपण, आणि चिकन पॉक्स जे आहेत ना ज्याला कांद्या वगैरे म्हणतो ना आपण, ते वाले रोग पण इथे टाकलेले आहे. ॲक्च्युली ते काही सूट होत नाही या ठिकाणी, पण टाकले. आता बघू वाचू काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे. बघा आपण रिस्पिरेटरी सिस्टीम जे काही आहे ना जे आपल्या लक्षामध्ये आहेत इथपर्यंत कोविड-19 पर्यंत आपण बात बघूया. काय करायला पाहिजे बरं का, काय करायला पाहिजे आणि नको काय नको करायला पाहिजे. ज्या लोकांना इथं बघा आता काय म्हटलं, अवॉइड टू क्लोज द कॉन्टॅक्ट विथ द पीपल हू आर रिस्पिरेटरी इलनेस. ज्या लोकांना श्वसनाचा त्रास होतोय त्यांच्या जवळ जाण्याचं टाळा. ठीक आहे. पुढे काय, द सिक पर्सन शुड स्टे ॲट अ होम. आणि ज्याला त्रास होतोय श्वसनाचा त्याने घरीच बसून राहायला पाहिजे. अवॉइड गोईंग इन टू कम्युनिटी. त्याने बाहेर जायचं टाळायला पाहिजे, शाळेमध्ये जायचं टाळायला पाहिजे, ऑफिसमध्ये जायचं टाळायला पाहिजे. राईट का. ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे त्या ठिकाणी जायचं त्याने टाळायला पाहिजे. ओके. कधीपर्यंत त्याने घरात राहायला पाहिजे, जोपर्यंत त्याची लक्षणं कमी होत नाही तोपर्यंत त्याने घरामध्ये राहायला पाहिजे. पुढचं काय, सिक पर्सन ॲट अ होम शूड कीप डिस्टन्स फ्रॉम द अदर. घरामध्ये बी राहिल्यावरती घरामधले जेवढे काही सदस्य असेल त्याच्यापासून लांब त्याने राहायला पाहिजे. पुढे काय, रिस्पिरेटरी हायजिनिक कप अँड द काय म्हटलं आता इटिक्वेन्स. आता काय म्हटलं आहे बरं का, तो हा जो काही पॉईंट सांगितला आहे की जर का समजा श्वसनात जर का त्रास होत असेल तर आपण काय पाळायला पाहिजे. राईट का. तो इटिक्विट मीन्स व्हॉट, त्याला म्हणतो आपण ना काहीतरी शिष्टाचार वगैरे. तो शिष्टाचार म्हणजे काय, शिस्त काय पाळली गेली पाहिजे जर का असं काही झालं तर. ओके. तर मग आता किंवा आपण म्हणूया की जर समजा मला जर का तसला श्वसनासारखा जर का तो त्रास वगैरे होत असेल तर मी काय करायला पाहिजे. राईट का. किंवा काही गोष्टी असतात अशा जसं की काय बरं का, आपण म्हणतो ना खोकला आल्यावरती रुमाल वगैरे लावा, ते हे शिष्टाचार आहे. मग तो त्याच्याबद्दल काय मेन्शन केलं बघा, तो पॉईंट आहे. आता मग हा वाला पॉईंट आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट बघू, कवर द नोज अँड द माउथ विथ अ हँड. काय म्हटलं आहे ते, विथ अ हँडकरचीप टिश्यू पेपर व्हेन द कफिंग अँड द स्निजिंग वी शुड बी डिस्पोज ऑफ इन द डस्टबिन. बरोबर. तर काय म्हणतात बरं का, खोकताना किंवा शिंकताना जे की ना तुम्ही हातरुमाल जो की त्याचा वापर करायला पाहिजे आणि नंतर तो कचरापेटीमध्ये टाकायला पाहिजे. बरं. पुढे, परफॉर्म द हँड हायजीन फ्रिक्वेंटली हँड वॉशिंग विथ अ सोप वॉटर अल्कोहोल बेस जे की आहेत. आता आपल्याची नावं पण चांगल्या पद्धतीने पाठ झालेली आहेत. ठीक आहे. तर हात वगैरे वॉश करा, आणि हात वॉश करण्यासाठी काय असतं हे पण आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, सांगायचं काही काम नाही. पुढे काय, ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क. बघा एक नाही ट्रिपल लेअर मास्क लावतात ते. राईट का. तर जबरदस्त आहे, चालले आता जगामध्ये. बघा पुस्तकामध्ये बी लिहिले ट्रिपल लेअरचा मास्क वापरा, ट्रिपल काय 10 लेअरचा मास्क वापरा, मरून जा रूममध्येच. बरोबर. तर पुढे काय, ट्रिपल लेअरचा जो काही मास्क आहे तो सर्जिकल मास्क जो काय यूज करा म्हणताय. पुढे काय, अवॉइड द स्मोकिंग. तो ठीक आहे, धूम्रपान करणं वगैरे जे काय आहे ते टाळा. पुढे जे काय, पर्सन हू हॅव डिफिकल्ट इन द ब्रिथिंग और शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ शुड बी इमिजिएटली मेडिकल टू. ओके. हे पण माहिती आहे आपल्याला. तर ज्याला त्रास होत आहे श्वसनाचा तर त्याने दवाखान्यामध्ये जायला पाहिजे. इम्युनायझेशन काय म्हटलं, इम्युनायझेशन स्टॅच्यू शुड बी अप टू डेट ॲज पर नॅशनल युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. बरोबर. तो नॅशनल युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणजे याला काय म्हणतो आपण, लसीकरण का. ठीक आहे. तो लसीकरण, तर आपण काय टीकाकरण किंवा लसीकरण म्हणू शकतो. तर टीकाकरण किंवा लसीकरण ज्याला काय म्हणत असतो तो वेळेवरती पूर्ण करून घ्या म्हणे. तो ज्याचा बाकी असेल डोस त्याने पूर्ण करून घ्या. ठीक आहे. तर बघा आता पुढे काय आहे, या अशा पद्धतीने जी काय ही बात आपण झाली. आता कशाची बात केली आपण, बायोलॉजिकल. सो दिस इज दी व्हॉट, बायोलॉजिकल डिझास्टर. मग बायोलॉजिकल डिझास्टरबद्दल काही ना काही चर्चा केली तर तुम्हाला लॉजिक त्या ठिकाणी लावता येईल. बघा लॉजिक त्यालाच लावता येईल जो गोष्टीला समजून घेईल. लॉजिक त्यालाच लावता येईल जो गोष्टीला समजून घेईल. गोष्टीला पाठ करणाऱ्याला लॉजिक लावता येणार नाही. आणि एक बात अजून ऐकून घ्या, आता अजून एक बात सांगून देतो ऐका. काय आपला पुढचा आहे आता न्यूक्लिअर डिझास्टर. आता न्यूक्लिअर डिझास्टरबद्दल आपण बात बघूया. काय असतं बरं का न्यूक्लिअर डिझास्टर. आपण जे काही आहे आपण काय करत आहोत, आपण अशा पदार्थांचा वापर करत आहोत. आता सध्या आपण कोणत्या क्षेत्रामध्ये राहत आहोत, आपण अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान. आता पुस्तकांची नावं पण दिली जाते ना, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता अणुविज्ञान म्हणतोय मी, ॲटॉमिक सायन्स. तो ॲटॉमिक सायन्स जे काही आहे आता ॲटॉमिक सायन्स आलेलं आहे. या ॲटॉमिक सायन्सच्या मदतीने आपण काय काय केलं बरं का, आपण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये
पुढे गेलेलो आहोत म्हणे असं म्हणतात. तो ॲटॉमिक सायन्समुळे आपण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या आपण इलेक्ट्रिसिटी क्षेत्रामध्ये पुढे गेलो, कारण की आपण ॲटॉमिक सायन्सच्या मदतीने जो काही आपला ॲटॉमिक लेवलला आपण जातो आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात आपले, त्यांच्या न्यूक्लिअरपासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतो. तर ते सगळं ॲटॉमिक सायन्समध्ये येते. मग ॲटॉमिक सायन्सच्या मदतीने आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ॲटॉमिक सायन्सच्या मदतीने आपण औषधी पण बनवू शकतो. ॲटॉमिक सायन्समुळे आपण कृषी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पण आपण पुढे गेलेलो आहोत म्हणे. तो उद्योगधंद्यामध्ये, शेतीमध्ये, औषध झालं, वीज निर्मिती झाली, नंतर पुढे काय बरं का, रिसर्चच्या क्षेत्रामध्ये म्हणा, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये अणुविज्ञानामुळे आपण पुढे जातो आहे. आपण पुढे जातो आहे, परंतु त्याचे परिणाम पण खूप जास्त दिसायला भेटत असतात. काय बरं का, ॲटॉमिक सायन्समध्ये आपण जे काही वापर करत आहोत ते वापर केलेले पदार्थसुद्धा डेंजरस आहेत, ते रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. तर ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आपल्याला दिसायला भेटत असतात. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट लाईक दी युरेनियम. सांगा बरं का, युरेनियमचं फिजन केल्यानंतर काय तयार होतं? MPCमध्ये क्वेश्चन विचारला आहे दोनदा. युरेनियमच्या फिजनमुळे काय तयार होतं? क्वेश्चन विचारला आहे तो, त्याला बघितला मी. सांगा बरं का, काय तयार होतं? क्रिप्टॉन आणि बेरियम, आय थिंक, राईट का? तो क्रिप्टॉन आणि बेरियम जे काय आहे, तुम्हाला लगेच ते टिक होईल तिथं, तो तयार होत असतो. तो MSQ क्वेश्चन होता. ठीक आहे, तो बघू आता. तर मी काय म्हणतोय की अणुविज्ञानामध्ये आपण पुढे जात आहोत, आपण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत, परंतु अणुविज्ञानाचा जो काही बेस आहे, तो बेस जो काही आहे तो बेस घातक आहे. आणि त्या घातक बेसचा वापर करून आपण अणुविज्ञानामध्ये या क्षेत्रामध्ये शिरत आहोत. पण तो बेस जो काही आहे, त्या बेसमुळे आपल्याला खूप जास्त आपत्ती पण दिसायला भेटेल. आणि ही जी काही आपत्ती असते, या आपत्तीला म्हणतो आपण न्यूक्लिअर डिझास्टर. आता न्यूक्लिअर डिझास्टर, सो न्यूक्लियस लेवलला तुम्हाला दिसायला भेटेल की या न्यूक्लियस लेवलचा हा जो प्रसार होतो आहे, याचा वापर जो आपल्याला जबरदस्त दिसायला भेटत आहे, याचा परिणाम माणसावरती, याचा परिणाम प्राण्यांवरती, यांचा परिणाम वनस्पतीवरती, यांचा परिणाम वातावरणामध्ये, इकोसिस्टीममध्ये होताना दिसायला भेटत असतो. ओके, तर तो जो काही परिणाम आपल्याला दिसायला भेटणार आहे, तर त्या परिणामामुळे खूप जास्त आपल्याला नुकसान दिसायला भेटणार आहे, त्याला आपण न्यूक्लिअर डिझास्टर म्हणणार आहोत. ओके, मग आता काय दिसायला भेटतं बरं का, पुढे जर का गेलात तर जे काही हे रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट, आता जे काही ॲटॉमिक सायन्सच्या क्षेत्रात, समजा इलेक्ट्रिसिटीच्या क्षेत्रामध्ये आपण गेलो, तर इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करत आहोत, तर या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट आपण वापर केले. रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट वापर केले, तर त्याचा न्यूक्लियस बघा तुम्ही, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंटचा न्यूक्लियर जो काही आहे, न्यूक्लियस त्याचा युरेनियमचा न्यूक्लियस, तर तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर जे काही रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट आहेत, ते रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट जे काही आहेत, त्यांचा जर का तुमच्याशी जर का कॉन्टॅक्ट आला, तर आपल्या शेलला ते मारून टाकत असतात. लक्षात घ्या, रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंटचा जर का कॉन्टॅक्ट आपल्यासोबत आला, तुम्हाला आपण काय बोललो होतो, तुम्हाला अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे काही हालफूल घ्याय असतात, त्यांचा कॉन्टॅक्ट आपल्या शेलसोबत आला तर आपल्या शेल मरून जातात. ती बात बरोबर झाली तिकडची. पण हे रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट जे आहेत ना, अणुविज्ञानमध्ये वापरतो आणि यांचा वापर करून आपण क्षेत्रामध्ये प्रोग्रेस करत आहोत म्हणे. परंतु यांचा वापर केल्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत असतं, यांचा चुकीचा जर का वापर झाला, तर याची आपत्ती पण दिसायला भेटत असते. कशी आपत्ती होईल? आपल्या सेल जे काही आहेत, आपल्या शेलमध्ये जर काय हे रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंटचे न्यूक्लियस जर का घुसले, अख्ख्या सेलला ते काय करून टाकतील, डाय करून टाकतील. वनस्पतीला डाय करतील, शेलला डाय करून टाकतील. ओके का? त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी गेलात तरी सुद्धा आपल्याला तो प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. मग याच्या कहाणी आपण बघून घेऊया. याची कहाणी काय बरं का, तो न्यूक्लिअर याच्यामध्ये तुम्ही गेला तर इथं आता मी ॲक्च्युली खूप दिलं होतं बरं का, हे प्लेगची पण माहिती दिली होती मी. हे बघा, हे जे सिम्बॉल आहे, हे रेडिओ ॲक्टिव्हचं सिम्बॉल आहे. ओके, तर आता आपण न्यूक्लिअरचं बघत आहोत. हे बघा रे, हे जे काही ना, हे प्लेगचा रोग होता. तो प्लेगचा रोग लक्षात घ्या, उंदऱ्यामध्ये असणारे जे काही ना, ते उंदीर जो काही आहे, त्या उंदिरामध्ये हा प्लेगचा जो की ना हवाला बॅक्टेरिया असतो, ज्याला एर्निसा पेस्टिस म्हणतात. तो हा बॅक्टेरिया असतो आणि हा उंदऱ्यामध्ये असतो. मग हा पिसू जो की ना, हा पिसू उंदराचं रक्त पितो आणि पिसू येतो आणि माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला का, तर माणसाच्या याच्यामध्ये सोडून देतो तो. त्यामुळे जे ना प्लेग, सगळ्यात घातक हा प्लेग जो की आहे ना, आपण बघितलं ना ब्लॅक डेथ जे ना, तुम्ही व्हिडिओ बघा ब्लॅक डेथचा, प्लेगचा, तुम्हाला दिसायला भेटेल. इतकी जबरदस्त कहाणी आहे, म्हणजे भयानक कहाणी ती. युरोपमध्ये जर का अर्धी लोकसंख्या जर का बसून जात असेल, तर प्लेग नावाचा रोग काही सोपा नव्हता. ही बात लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, या 3 घटना लक्षात ठेवायला. आता आपण न्यूक्लिअरचं बघत होतो ना, ठीक आहे. तर न्यूक्लिअरची आता आपल्याला काय बघायचं बरं का, तर न्यूक्लिअर डिझास्टरमध्ये 2 कहाण्या मी सांगतो, या 2 कहाण्याबद्दल क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, तर 2 कहाण्या कोणत्या आहे? एक आहे हिरोशिमा नागासाकीचा, तो हिरोशिमा नागासाकी. ठीक आहे, तर ॲक्च्युली जर न्यूक्लिअर डिझास्टरमध्ये बघायला गेलात, तर न्यूक्लिअर डिझास्टरच्या याच्यामध्ये आपले 5 किस्से आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोणकोणते 5 किस्से आहेत बरं का, ते बघा, हे पण 5 किस्से लिहिले आहेत तिथं. पहिलं काय, न्यूक्लिअर डिझास्टरबद्दल बरं का, मिहामा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, जपान, 2004.
तर मियामा न्यूक्लिअर पॉवर प्लांट 2004 जपान 2004 या ठिकाणी या न्यूक्लिअर पॉवर प्लांटबद्दल काय झालं होतं. न्यूक्लिअर पॉवर प्लांट जेव्हा आम्ही म्हणतो आपण शिकत काय आहोत न्यूक्लिअर डिझास्टर, तर या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काही ना काही दिसायला भेटलं असेल, जसं की काय बरं का स्फोट वगैरे झाला असेल. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा जेव्हा पण स्फोट होत आहे तर त्याच्यामध्ये निघणारे जेवढे काही रेडिओ एलिमेंट आहेत आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये पसरताना दिसायला भेटतात. जेवढ्या वातावरणापर्यंत हे रेडिओ एलिमेंट पसरलेले आहेत तेवढ्या वातावरणामध्ये कुत्र पण जिवंत राहू शकत नाही आणि तेवढ्या वातावरणामध्ये पुन्हा जावं पण लागत नाही. तर तेवढ्या वातावरणामध्ये जायचं पण नसतं, तेवढा एरिया जसाचा तसाच पडून राहतो, तसाच पडून राहतो, कोणी जात नाही तिथं, राईट का. मियामा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जपान या ठिकाणी एक किस्सा घडला होता. ही एक आपली एक न्यूक्लिअर डिझास्टर म्हणून ही एक ठिकाण ओळखलं जातं, ठीक आहे, ही एक घटना ओळखली जाते. दुसरी घटना जी काय आहे नॅशनल रिॲक्टर टेस्टिंग स्टेशन. तुम्हाला एक प्रश्न विचारला MPCमध्ये, भारतामध्ये या कंडिशनला एकूण किती न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत. ज्यावेळेस तो क्वेश्चन विचारला गेला होता तेव्हा न्यूक्लिअर रिॲक्टर किती होती 20, आणि हे मी तुम्हाला सांगितलं पण आहे आय थिंक, राईट का. एकूण न्यूक्लिअर रिॲक्टर किती भारतामध्ये मी तुम्हाला सांगितलं पण आहे, आणि आता 22 झाले ते ॲक्च्युली. तर जर समजा चुकून तो क्वेश्चन आता जर का बनला तर 22 उत्तर द्यायचं, ठीक आहे टोटल. आता काय म्हणलं बरं का, आता ही घटना कुठे घडलेली, नॅशनल रिॲक्टर टेस्टिंग स्टेशन USA अमेरिकेमध्ये 1961ला, अमेरिकेमध्ये 1961ला, USA मध्ये 1961ला घटना घडलेली नॅशनल रिॲक्टर टेस्टिंग स्टेशन. तर ही एक न्यूक्लिअर डिझास्टर घटना आहे, ठीक आहे. हे नावं तुमच्या कानावरती पाडून देतोय मी, क्वेश्चन बनला तर ठीक आहे बा, पुढे येऊ. पुढचं काय बरं का सर, इबाराकी प्रीफ्रॅक्चर जपान 1997 ते 1999. तर या ठिकाणी सुद्धा न्यूक्लिअर जे काय न्यूक्लिअर डिझास्टर दिसायला भेटतोय. तुमच्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी लिहायचं. चला मला याच्याबद्दल सांगा, फुकुशिमा जपान 2011 याची स्टोरी सांगा रे, काय घडली होती. फुकुशिमा जपान 2011, त्याचं आपण तारीख पण लिहिली ना, 14 मार्च 2011, आठवते का. 14 मार्च 2011ला काय आलं होतं, सुनामी आली होती. सुनामी आल्यामुळे काय झाली, तर जो काही शहर होतं त्या शहरामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट होतं. हे सुनामीमुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांटवरती परिणाम झाला आणि तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्याच्यामुळे त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमुळे खूप मोठी आपल्याला आपत्ती दिसायला भेटली. त्यामुळे तिला फुकुशिमा आपण, राईट का, तो सुनामी म्हणून पण आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे दोघं डिझास्टर त्यावेळेस दिसायला भेटलेले आहेत. फुकुशिमा जपान 2011, ओके. तो ही पण आपली एक लक्षात ठेवावं लागते. आणि सगळ्यात जबरदस्त जी की आहे चेर्नोबिल, लक्षात घ्या, तो सगळ्यात जबरदस्त जी की आहे ती कोणती आहे तुम्हाला, जी की आहे चेर्नोबिल जी की आहे चेर्नोबिल युक्रेन. आता युक्रेनचं सगळ्यांना माहिती आहे, राईट का. तर युक्रेनमध्ये तुम्हाला सांगतो, याच्याबद्दल स्टोरी मी सांगेल, ठीक आहे. तो चेर्नोबिलमध्ये युक्रेन शहरातील चेर्नोबिल या ठिकाणी जी की ना पॉवर प्लांट होतं, आणि या पॉवर प्लांटची कहाणी आपल्याला बघायची आहे, ठीक आहे. सो युक्रेन USSR 1986. आता त्यावेळेस जी की ना युक्रेन आणि रशिया हे कंबाईनली होते ॲक्च्युली त्यावेळेस जर बघायला गेलं तर. युक्रेनच्या आतमध्ये एक चेर्नोबिल नावाचं पॉवर प्लांट होतं. चेर्नोबिल नावाचं पॉवर प्लांट हे पॉवर प्लांट कुठे बांधलं गेलं मी तुम्हाला सांगतो. तर हे 5 जे काही आहेत, हे 5 नावं तुमच्या लक्षामध्ये, फुकुशिमा, नंतर चेर्नोबिल, नंतर जे काही आहे नंतर इबाराकी प्रीफ्रॅक्चर जपान 1997-99. नंतर पुढचं काय बरं का, नॅशनल रिॲक्टर टेस्टिंग USA 1961. आणि नंतर पुढे काय आहे, नंतर मियामा न्यूक्लिअर पॉवर प्लांट जपान 2004. आणि नंतर ठीक आहे, हे 5 नावं तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची, ओके. आता आपण हिरोशिमा नागासाकीबद्दल आपण डिटेलमध्ये जाऊया, आणि एक चेर्नोबिल जी आहे ना त्या दोघांबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया, ठीक आहे. तर त्याच्या डिटेलमध्ये आपण बघूया, कारण की क्वेश्चन त्याच्या डिटेलमध्ये त्या लेवलला क्वेश्चन विचारतात, तर बघून घेऊया. आता हिरोशिमा काय झालं होतं, दुसरं महायुद्ध जे की ना दुसरं महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेने जे काही आहेत ना अमेरिकेने जपानवरती हल्ला केला होता दुसरं महायुद्धावरती, बरोबर. तर आता जो राजा होता आपल्या जपानचा, तो जपानचा जो काही राजा आहे, ठीक आहे, तो जपानचा राजा जो काही आहे आपल्याला काय दिसायला भेटत असतं की तो जे ना शरणागती पत्करत नाही. मग यांनी काय करतात, अमेरिकेवाले काय करतात, 6 ऑगस्ट 1945ला काय करतात, 1945ला ॲक्च्युली जिथं ज्या टाईमला आपलं युद्ध संपतं म्हणतो आपण, 1945ला युद्ध संपतं दुसरं महायुद्ध, राईट की. तर 6 ऑगस्ट 1945ला हा जो काही तिकडचा तो जो काही राष्ट्रपती असतो तो ऐकायला तयारच नाही, हारायला तयारच नाही, माघारी घ्यायला तयारच नाही. मग अमेरिका काय करते 6 ऑगस्ट 1945ला लिटल बॉय नावाचा जो अणुबॉम्ब आहे तो हिरोशिमावरती टाकून देत असते. हिरोशिमावरती टाकते. 40 सेकंदामध्ये, आय थिंक 40 सेकंदामध्ये तो बॉम्ब खाली पोहोचतो, टच होतो जमिनीला आणि पुरा फुटून जातो. याच्यामध्ये काय असतं बरं का रे, याच्यामध्ये तो न्यूक्लिअर बॉम्ब आहे. म्हणतात म्हणे की या न्यूक्लिअर बॉम्बमध्ये जी की आहे ना, न्यूक्लिअर बॉम्बची 100%पैकी फक्त 0.25% एवढीच ऊर्जा वापरली गेली होती. म्हणजे विचार करा तुम्ही, जर पूर्ण 100% ऊर्जा जर का वापरली गेली असती तर पूर्ण पृथ्वी
पूर्ण पृथ्वीवरती नुकसान झालं असतं, राईट की नाही. ते रामायण महाभारत बघतात का तुम्ही, तर त्यावेळेस जे की आज त्याचे शस्त्र जशी होती ना, सेम शस्त्र हे दिसायला भेटत असतात, राईट. तो लिटल बॉय जे की 6 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने जपानवरती हल्ला केला हिरोशिमा या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा आपल्याला एक न्यूक्लिअर डिझास्टर म्हणून आपल्याला ओळखला जातो, हा एक पॉईंट आहे. पुन्हा काय झालं बरं का, पुन्हा 3 दिवसानंतर म्हणजे 9 ऑगस्ट 1945ला फॅटमॅन नावाचं जे की दुसरा बॉम्ब होता पुन्हा नागासाकीवरती टाकला. तो हिरोशिमावरती 6 ऑगस्ट 1945ला लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला आणि 9 ऑगस्ट 1945ला फॅटमॅन नावाचं काय टाकलं, अणुबॉम्ब टाकला, राईट का. कुठे, नागासाकीला. ॲक्च्युली त्यांना दुसऱ्या ठिकाणी टाकायचं होतं, परंतु त्यांना जे अणुबॉम्ब धरण्यासाठी जे की त्यांनी हे पाठवलं होतं ना विमानासारखं, त्याचं इंधन कमी पडत होतं, इंधन कमी पूर्ण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण तो इंधन जे ना ते संपणार होतं, त्यामुळे त्यांनी काय केलं, अलीकडेच टाकून दिला, नागासाकीला टाकून दिला, राईट. आणि जो काही तुम्हाला दिसायला भेटेल ते 80 1 लाख लोक मेली त्यावेळेस, 1 लाख लोक मेली त्यावेळेस. हा जो काही दुसरा नागासाकीवरती टाकला गेला जो की फॅटमॅन नावाचा जो बॉम्ब आहे ना, तो अर्ध्यामध्येच फुटून गेला. त्यामुळे ॲक्च्युली तुलनेने जो पहिला बॉम्ब टाकला होता ना त्याच्या तुलनेने कमी इथे हे झाले. तिथे 80,000 आहे, काय लोकांची काउंटिंग 80,000 केलेली आहे आणि इथं 40,000. तर अजूनसुद्धा म्हणतात काय की अजूनसुद्धा त्या ठिकाणी जे की आहे ना सगळे जे त्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील ना, जे जिवंत राहिले असतील, तर जिवंत राहिलेल्या लोकांपासून जे की ना त्या एरियामध्ये असणारे जे की लोक आहेत ना, त्यांना अपंग बाळं होतात आणि जे सगळे जे काही अपंगत्व दिसायला भेटत असतं. आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वनस्पतीसुद्धा अजूनसुद्धा उगलेली नाही आहे. तर न्यूक्लिअर आपत्तीमध्ये आपण हे उदाहरण देऊ शकतो. पुढचा जो काही आहे तर तुम्हाला मी पुढचं जो काही सांगायचं होतं तो होता आपला, आता याच्याबद्दल स्टोरी सांगतो बघा. चर्नोबिल न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता बघा रे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपल्याला जे की ना परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतील पक्का, चर्नोबिलचं लक्षात घ्या. तर चर्नोबिलची काय स्टोरी होती लक्षात घेऊ आपण. जो काही युक्रेन आहे, युक्रेनला काय करायचं होतं, ठीक आहे. युक्रेनला काय करायचं होतं, युक्रेनमध्ये एक शहर जो की नवीन शहर बांधला जात होता. युक्रेनमध्ये एक नवीन शहराची स्थापना होणार होती. इतका भारी त्याची डिझायनिंग करून ठेवली ती या देशावाल्यांनी की एकदम जबरदस्त डेव्हलपमेंट होणार आहे बा शहराची. ओके, सगळं तयार करून ठेवलं होतं. मग आता जर का शहर तयार होत आहे, या ठिकाणी शहर जर का तयार होत आहे तर शहराला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी हे करण्यासाठी आपल्याला एक पॉवर प्लांट पण तयार करावा लागेल. तर शहराच्या साईडला एक चर्नोबिल नावाचं न्यूक्लिअर पॉवर प्लांट तयार केलं. तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट त्या ठिकाणी होतं, ठीक आहे. तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट होतं. आता शहर वगैरे जी की ना तयार व्हायला सुरुवात झाली होती. आता झालं का, आता हा जो चर्नोबिल नावाचा जो काही आता हे शहर जो आहे ना नवीन शहर बांधलं जातं ना, त्याचं नाव दिले रिव्हर प्रियात. काय म्हणलं आहे तिथं, राईट का. तो नाव प्रियात म्हणून, प्रिपियात बघा, प्रिपियात म्हणून जे की ना ते शहराचं नाव होतं. तर त्या प्रिपियात शहरामध्ये घडलेली घटना आहे. आता नवं शहर एकदम बढिया बांधलं गेलेलं आहे या ठिकाणी. ओके, पण न्यूक्लिअर पॉवर प्लांट पण त्यासाठी बांधला गेलेला आहे. ओके, सगळं चाललेलं आहे. आता या ठिकाणी जे की ना काही शहाणे लोक काय करतात, टेस्टिंग करायला जातात. ते टेस्टिंग काय काम करतात बघा, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये टेस्ट करतात ते. तर टेस्ट करताना काय करतात ते, जो काही जशी चालू आहे सिस्टीम, न्यूक्लिअर पॉवर प्लांट जसं चालू आहे ना त्याच्यापेक्षा काय करतात, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जो काही रिॲक्टर असतो, लक्षात घ्यायचं, जे फिजन घडतं ते रिॲक्टरमध्ये घडतं. आणि न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे काही कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे कंट्रोलर असतात, राईट का. तो कंट्रोलर असतात किंवा त्याला आपण काय म्हणतो, कंट्रोलर आणि काय असतो रे, मॉनिटर का कंट्रोलर, काहीतरी पहिला शब्द काय होता आपला, मध्ये एक कंट्रोलर असतो आणि वरचा काय होता, समथिंग मॉनिटर ऑर हां, तो मॉडरेटर आणि कंट्रोलर अशी दोन असतात. आता घडलं काय, कहाणी व्यवस्थित समजून घ्या. घडलं काय, हे जे काही आहेत ना काही ॲक्च्युली त्या ठिकाणी इंजिनियर बी तो ना 26 वर्षाचा इंजिनियर होता म्हणे तो. तर तो ना टेस्टिंग करायला गेला. टेस्टिंग करताना त्याने काय केलं, न्यूक्लिअर रिॲक्टरला जो काही सप्लाय असतो ना तो सप्लाय त्याने खंडित केला. खंडित केला तर केला, किती सप्लाय खंडित करावा त्याने इतका सप्लाय खंडित करून टाकला, खूप जास्त सप्लाय खंडित करून टाकला. आणि त्याला कळालं की यार आपल्याकडून ना सप्लाय खूप खंडित केला गेला आहे. आणि अचानक तो सप्लायला अचानक वाढतो, परंतु मध्ये असणारे जे की रॉड असतात, ज्याला तुम्ही कंट्रोलर किंवा कंट्रोलर मॉडरेटर तुम्ही म्हणत होते, तर तो की रॉड आहे ना, तो रॉड अचानक सप्लाय वाढल्यामुळे तो रॉड इतका जबरदस्त तापतो, इतका भयानक तापतो तो रॉड, इतका भयानक की वरून आपण पाणी सोडतो ना, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण पाणी सोडत असतो, त्या याच्यामध्ये जे आपण हेवी वॉटर सोडतो ना, हेवी वॉटर हे जेव्हा सोडतात ना त्याच्यामध्ये, तर जसं पाणी टाकतात ना सगळ्या पाण्याची वाफ जागेवरती इतकी जबरदस्त उष्णता होते त्या ठिकाणी, असं फुटतं ते जागेवरती.
धाडकणी इतकं जबरदस्त फुटतं. तर फुटल्यामुळे काय होतं ॲक्च्युली जे ना ते 4-5 रिॲक्टर असतात त्या ठिकाणी, तर कोणत्या तरी चौथा का तिसऱ्या नंबरचा रिॲक्टर फुटतो तो. आणि तो फुटल्यामुळे जे आतमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये रेडिओ एलिमेंट जे की असतात, रेडिओ जे की न्यूक्लियस असतात ते इतके दूर दूर पसरतात वाऱ्यामुळं, इतके दूर दूर पसरतात वाऱ्यामुळे तो पार. आणि तुम्ही बघा जेवढे पण नॅचरल डिझास्टर किंवा आर्टिफिशियल आपले मॅनमेड डिझास्टर झालेत ना, रात्री घडलेत, जास्त करून रात्री. ही कहाणी पण रात्रीचीच आहे. ठीक आहे, तर रात्री हे प्रयोग करत होते. तर इतके दूर पसरतात ते पसरतात त्या शहरामध्ये पसरतात. ॲक्च्युली त्यावेळेस 32 लोक मरतात, त्या कंडिशनला 32च लोक मरतात. परंतु हे जे काही पसरतंय ना, या पसरल्यामुळे अख्ख्या याच्यामध्ये लोकांना ना मजा वाटते. वा किती भारी, हे धूळ किती भारी हे होते बा, लोकांना मजा वाटते म्हणे. तो सकाळी ती धूळ अशी वातावरणामध्ये पसरते तर लोक एकदम मजेशीर बघतात म्हणे ते. पण जेवढे लोक ते बघणारे होते आणि ज्यांचा कॉन्टॅक्ट आलाय त्यांचा, ते एक पण लोक जिवंत राहिली नाही. ती एक सुद्धा लोक जिवंत राहिली नाही. मग सरकारला कळालं ती बात की यार हे सगळं एवढ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे, तर तो शहर लगेच तुरंत खाली करायला लावतात. आता ते शहाणे लोक काय करतात, त्यांना असं वाटतं की यार 1-2 दिवस आपल्याला बाहेर जावं लागत आहे, तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा आपल्या घरी येऊन जाईल. बरोबर का? कोणत्याही प्रकारची वस्तू नेत नाही. जसं की कोणाच्या घरी आपण पाहुणे म्हणून जसं जातो ना, 2-4 कपडे घेऊन जातो ना, सेम त्या पद्धतीने गेले म्हणे ते. पटकन निघावं लागलं त्यांना तिथून, पण पुन्हा ते नवीन त्या ठिकाणी कधीही वापस आले नाही. पुन्हा कधीही त्या शहरामध्ये ते वापस आले नाही. तुम्ही जे ना गुगलवरती सर्च करा, प्रियात म्हणून टाका, प्रिपियात, पॉप्युलेशन ऑफ प्रिपियात टाका, तिथे झिरोचा आकडा येईल, डायरेक्ट झिरोचा आकडा येतो. तर पॉप्युलेशन ऑफ प्रिपियात जर टाकल्यानंतर शहराची लोकसंख्या किती असते? झिरो दिसायला भेटत. अशी कहाणी इथे दिसायला भेटत असते, जी की आपल्या 12वी-11वीच्या पुस्तकात ती दिली माहिती वाचू शकतात आपण. बघा, तर ती कहाणी जी की आहे ही वाचू शकतो आपण. हे बघा, तारीख वगैरे लक्षात घेऊ ना. ठीक आहे, तो 26 एप्रिल 1986ची घटना आहे. चेर्नोबिल पॉवर प्लांट, 26 एप्रिल 1986ची घटना आहे. द वर्ल्ड वर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट ॲक्सिडेंट अकर इन द चेर्नोबिल पॉवर प्लांट स्टेशन, सोव्हिएत युनियन. 32 पीपल डाईड. त्यावेळेस 32 पीपल डाईड झालेत. डझन मोर सफिशियंट रेडिएशन बर्न्स ओपनिंग द रे. तुम्हाला काय सांगितलं मी, ॲक्च्युली जो फुटला होता त्या दणक्यामुळे 32 लोक मेली. एवढा दणका तो एवढा खास बसला नाही, परंतु त्या दणक्यामुळे अख्खं रेडिएशन जे की होतं ना, असं पसरलं अख्खं ते ती पूर्ण डस्ट पार्टिकल इतके दूर. तुम्ही बघा, त्या ठिकाणी अजून कोणी कुत्रंसुद्धा गेलेलं नाही आहे अजूनसुद्धा. आलं का लक्षामध्ये? तर ही कहाणी दिसायला भेटत असते. तर मग अ पार्ट ऑफ देअर poorly डिझाईन एक्सपेरिमेंट, तो इंजिनियर डिस्कंटेन द रिॲक्टर इमर्जन्सी शिफ्ट इज अँड द पॉवर स्टेशन रेग्युलेटर सिस्टम. नेक्स्ट द कंपाऊंडेड इरिटेटली विथ द सिरियस मिस्टेक. मग ते त्यांनी काय केलं, सप्लाय कट केला आणि अचानक वाढवून टाकला. अचानक वाढल्यामुळे इतका वाढला, त्या 100% वाढला. 100% वाढला असे रॉड गरम झाले की रॉड डायरेक्ट ना ब्रस्ट झाले, रॉड फुटले, न्यूक्लिअर रिॲक्टर फुटला. अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटत असते. ओके, आणि कहाणी कधी घडली? रात्रीचे 1:23 ती कहाणी घडलेली आहे. एप्रिल 26 एप्रिल 1986 साली ही घटना घडलेली आहे. आणि घटना काय घडली सगळं तुम्हाला मी सांगून देईन. किती वाढले बघा, 200 मेगावॅट एवढी जबरदस्त पॉवर वाढून जाते, ब्रस्ट उडतो ते, आणि त्याच्यामुळे ती कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. तर 32 लोक तिथं मरतात म्हणे, आणि बाकीची बरीचशी लोक जी आहेत त्या ठिकाणी रेडिएशनमुळे मरताना दिसायला भेटतात. ही कहाणी कळाली का तुम्हाला? याच्यावरती क्वेश्चन विचारतील ते, एक तर तारीख विचारतील किंवा चेर्नोबिल पॉवर प्लांट लक्षात ठेवायची. तारीख, चेर्नोबिल पॉवर प्लांट, लोकसंख्या किती मेले ते नाही विचारणार तुम्हाला. जे काही इंजिनियर होते, काही इंजिनियर ते प्रयोग करायला गेले होते, एक्सपेरिमेंट करत होते, त्यांना एक्सपेरिमेंट काहीतरी करायचा होता. एक्सपेरिमेंट करण्याच्या नादात त्यांनी काही सप्लाय कमी केला, अचानक सप्लाय वाढला, त्यामुळे रॉड गरम झाल्यानंतर इतकी गरम झाली ती रॉड जी काय आहे ती न्यूक्लिअर पॉवर प्लांटला ब्रस्ट केली. ती रेडिएशन जे ना डस्टच्या स्वरूपामध्ये उडत पार आजूबाजूच्या शहरामध्ये गेली, आणि जे शहर होतं नजीकचं शहर, त्या नजीकच्या शहरामध्ये अख्ख्या शहरामध्ये पसरलं ते रेडिएशन, आणि त्यामुळे आपल्याला ही आपत्ती दिसायला भेटते. बोला, कहाणी लक्षात आली का रे? हो. ठीक आहे, तो ही झाली आपली ही कहाणी झाली न्यूक्लिअर पॉवर प्लांटबद्दल. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला मी कशाबद्दल सांगितलं बरं का? मी तुम्हाला हिरोशिमा नागासाकीबद्दल सांगितलं आणि चेर्नोबिल पॉवर प्लांटबद्दल सांगितलं. तुम्ही फुकुशिमा जी आहे फुकुशिमाबद्दल पण तुम्ही हे असे शब्द टाकून बघायचे, फुकुशिमा टाकायचं, असे बघून बघायचे. म्हणजे ॲक्च्युली जी गोष्ट तुम्हाला पाठ करायची, समजा आता मी सकाळी तुम्हाला ओव्हर शिकवलं, तर सकाळी समजा मी तुम्हाला ओव्हर शिकवलं आणि ती ओव्हर तुम्हाला पाठ करायची ना, याला 2 गोष्टी आहेत. याला 2 गोष्टी काय आहेत? एक तर त्या ओव्हरला पूर्ण समजून घ्या, घडी समजून घ्या. गुगलवरती जाऊन पुन्हा बघा यार, की समजा आता बॉक्साईट आहे ना, बॉक्साईट दिसायला कसा असतो बरं का, निळ्या कलरचा असतो का पिवळ्या कलरचा, मग गुगलवरती जाऊन बॉक्साईट नाव टाकायचं, राईट की. मग तो तुम्हाला काय, मग तुम्हाला डोक्यामध्ये फिट बसून जाते की ॲल्युमिनियमचा बॉक्साईट ओव्हर आहे बरं का तो, आलं का. नंतर हे अशा गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या असतात. तर लक्षामध्ये ठेवण्यासाठी काही ना काही जास्त करावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊ. आता तुम्ही हे झाली बात याच्याबद्दल. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपला संपला. ओके, न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो की आपला झालेला आहे, काही बाकी का बघू दे बरं का. ठीक आहे, सो न्यूक्लिअर डिझास्टर जो काय न्यूक्लिअर डिझास्टर आपण पूर्ण संपवून टाकला. न्यूक्लिअर डिझास्टर झाला. आता पुढचा पॉईंट काय आहे?
अं,